शुभ सकाळ मित्रांनो, आपण आज फिशिंगसाठी आलो समुद्रावरती आणि सर्फ फिशिंग करणार आहोत। बघूया काय मोठा कॅच होतोय काय। स्टिंगरे खूप मोठे असतात आणि शार्क पण असतात, इकडे मिनी शार्क, छोटे शार्क असतात। आपण सर्फ फिशिंग करूया आणि बघूया काय आज मोठा कॅच होतोय काय। लेट्स गो फिशिंग। मित्रांनो बघू शकता लो टाइड आहे, पाणी खूप खाली गेलंय। तो बघा तिथे रॉक आहे मोठा, त्या ठिकाणी कास्ट केलं तर काहीतरी मिळण्याची शक्यता आपल्याला। मित्रांनो आपण एक पिरामिड हे घेतलेला आहे, सिंकर घेतला आहे आणि हा असा लाईनमधनं ओन घेतला आहे। हा असा मूव होतो आणि ते एक आपण स्नॅप लावला आहे आणि खाली आपण रेग्युलर हुक लावतो तसा एक हुक लावून घेतला आहे आणि छोटंसं वेट लावलं आहे आपण तिथे खाली। छोटंसं सिंकर अजून एक लावलं आहे। काय होतं, आपण जेव्हा हे टाकतो पाण्यात तेव्हा अशा प्रकारे वेट वर येत नाही जास्त, थोडं वेट असल्यामुळे ते तळात राहतं आणि स्टिंगरे किंवा जे सरफेसचे मासे असतात ते आपल्याला कॅच होतात। असा सेटअप करून बघा, ज्या वेळेला मासा लागतो तेव्हा सिंकर तिथे असं आणि मासा घेऊन हे जातो, तेव्हा आपला ड्रॅगचा आवाज येतो आणि आपल्याला लगेच कळतं मासा लागला आहे। मित्रांनो आपण फिशिंगसाठी रील यूज करणार आहोत। पेनचं स्लॅमर आहे 6000 सिरीजचं आणि 0.28 ची लाईन वापरली आपण, ब्रेडेड लाईन वापरली आणि पुढे लीडर आपण मोनो लावले। तुम्ही फ्लोरोकार्बन पण आपण यूज करू शकतो आणि मोनो लाईन पण यूज करू शकतो। मित्रांनो आपण फिशिंगसाठी रॉड यूज करतो शिमानोचा क्रूज रॉड आहे, 10 फुटी सर्फ रॉड आहे। मित्रांनो हा खूप उंच रॉड आहे आणि त्यामुळे कास्ट लॉंग जाते आणि आपण सपोर्टसाठी हा PVC पाईप लावला आहे। असा PVC 1 इंची पाईप आहे। आपण 1 फूट रेतीमध्ये टाकून आपण त्याला सपोर्ट करू शकतो आणि रॉड असा होल्ड करू शकतो। रॉड होल्डर आहे हा। सर्फला खूप वेळा हातामध्ये रॉड धरून बसावं लागतं वाट बघत फिश मासा कधी कॅच होतोय। तर अशा प्रकारे तुम्ही सेटअप केलात तर आरामात बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता।